बघा या ठिकाणी काही फसवे शब्द दिलेले आहेत। याच्यात गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे। पहिला आहे नाकेश, शक्र, सुरेंद्र आणि वीरेंद्र। आता हे नवीन शब्द आहेत, बऱ्याच जणांनाही माहीत नाहीत। तर याच्यात गटात न बसणारा शब्द आहे वीरेंद्र, कारण की हे बाकीचे जे सगळे शब्द आहेत नाकेश, शक्र, सुरेंद्र हे इंद्राचे समानार्थी शब्द आहेत। इंद्र ह्या देवाचे समानार्थी शब्द आहेत, बरोबर। त्यानंतर पुढचं बघूया आहे पुरंदर, वज्रपाणी, खग्रास, देवेंद्र। आता हे सुद्धा शब्द जरा वेगळे वेगळे वाटतात। हा बऱ्याच जणांना ओळखीचा वाटेल आणि तोच गटात न बसणारा शब्द आहे। हा पण वाटेल देवेंद्र बऱ्याच जणांना। पुरंदर किल्ला आहे, वज्रपाणी वज्र नावाचं अस्त्र हे ऐकलं असेल। पण हे तिन्ही शब्द जे आहेत हे सुद्धा इंद्रदेवाचेच समानार्थी शब्द आहेत। गंमत बघा, इंद्राचेच समानार्थी शब्द आहेत। त्यानंतर तिसरा आहे वासव, सहस्त्राक्ष, शक्र आणि जितेंद्र। वासव, सहस्त्राक्ष, शक्र आणि जितेंद्र। यामध्ये जितेंद्र हा जो शब्द आहे हा वेगळा शब्द आहे आणि उरलेले जे शब्द आहेत वासव, सहस्त्राक्ष, शक्र हे पण इंद्र देव ह्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। म्हणजे जर आपण नीट बघितलं तर नाकेश, शक्र, सुरेंद्र, पुरंदर, वज्रपाणी, देवेंद्र, वासव, सहस्त्राक्ष आणि शक्र हे सगळे इंद्र या देवा याचे समानार्थी शब्द आहेत। आणि असेच माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका।